आईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला, पूर्वेच्या तांदण्यात तारा उगवला. चला चला हो पाहू चला, बाळ येशूला पाहू चला. चला चला हो पाहू चला, बाळ येशूला पाहू चला. ख्रिस्त जन्माने हर्षित झालेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण संपूर्ण देऊळ माता मोठ्या आनंदाने ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करत आहोत. देव आपल्यासाठी मनुष्य झाला आणि अनादिकालीन देवाने जे वचन दिलेलं होतं ते येशू बाळाच्या रूपाने पूर्ण झालेलं आहे. आणि आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की आपण देवाला पाहिलं पाहिजे. प्रत्येकांना वाटते की मी देवाला भेटावं. एकदा एक छोटा मुलगा होता आणि या छोट्या मुलाची इच्छा होती की आपण देवाला भेटावं. आणि रोज तो येऊन आपल्या आईला सांगायचा, आई मला देवाला भेटायचं आहे. आई तर हसायची, कारण तिच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. एक दिवस त्या मुलाच्या शाळेला सुट्टी होती आणि त्यावेळेला तो मुलगा आईकडे आला आणि आईला म्हणाला, आई मला टिफिन दे, मला डबा दे, मी आज देवाच्या शोधात जाणार आहे. आईने बाळाला टिफिन दिला, डबा दिला, परंतु आईने बाळाला सांगितलं, बाळा तू जा देवाला शोध आणि पण संध्याकाळी तू घरी परत ये. बाळाने हो म्हटलं. तो आपला डबा घेऊन निघाला. चालत चालत तो पुढे जात होता. दुपारची वेळ झाली. त्या मुलाला भूक लागली. तो एका बागेत थांबला. एका बाकावर बसला आणि त्याने आपला डबा उघडला. तिथे त्याच्या बाजूला एक वयस्कर स्त्री बसलेली होती. तिनेही आपला डबा उघडला. तो मुलगा आनंदाने त्याची बिस्किट आणि दुसऱ्या गोष्टी खात होता आणि हसत होता. आणि त्याच वेळेला ती बाई सुद्धा आपलं जेवण खात होती आणि हसत होती. परंतु दोघं एकमेकावर बघून हसत होते आणि आनंदी होते. कधी त्या दोघांचा टिफिन डबा संपला हे त्यांना कळलं नाही. वेळही निघून गेलेली होती. दोघे आनंदी झाले आणि पुन्हा त्याने आपल्या परतीचा प्रवास केला. मुलगा घरी पोहोचला तेव्हा आईने विचारलं, बाळा तू देवाच्या शोधात गेलेला होता, देव तुला भेटला का? तो म्हणाला, होय आई, मला आज देव बागेमध्ये भेटला. तो एका स्त्रीच्या रूपाने आलेला होता आणि तो नेहमी माझ्यावर हसत होता. आणि ह्या उलट ती बाई जेव्हा आपल्या घरी गेली ती फार आनंदी होती. मुलाने विचारलं, आई आज तू फार आनंदी दिसते, ती कशी? ती बाई म्हणाली, आज मी देवाला बघितलं. एका बाळाच्या रूपाने तो बागेत आलेला होता आणि माझ्यावर हसत होता. होय माझ्या प्रिय बंधूंनो, हीच नाताळची सुवार्ता आहे की देव आपल्या बरोबर आहे. आज जगामध्ये अशांतता आहे, जगामध्ये युद्ध सुरू आहे आणि लोक शांतीच्या शोधात आहेत. आणि अशा वेळेला पहिल्या वाचनामध्ये संदेष्टा येशया एक भाकीत करत आहे की देवाचा पुत्र तुमच्यामध्ये जन्म घेणार आहे, तुमच्यामध्ये तारणारा जन्माला येणार आहे. आणि जी लोक अंधारात चालणार आहेत त्यांना एक नवा उजेड, त्यांना एक नवीन दिशा दिसणार आहे. आणि हे बाळ तुम्हाला आनंद देणार आहे, तुम्हाला शांती देणार आहे. तो युगानयुग राजा असेल, तो सर्वाधिकार असेल, तो आनंदाचा आणि प्रेमाचा राजा असेल. आजचे दुसरं वाचन आहे ते संत पौलाने तितास लिहिलेल्या पत्रातून घेतलेलं आहे. आणि संत पौल सांगत आहे की तुम्हाला येशूच्या रूपाने आशीर्वाद मिळालेला आहे. तुमच्या अडचणी येशूने दूर केलेल्या आहेत. तुम्हाला येशूने शांती दिलेली आहे. तुम्हाला येशूने देवाचं प्रेम दिलेलं आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज शुभवर्तमान संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेलं आहे.
आणि ते शुभवर्तमान आपल्याला येशूच्या जन्माची कथा सांगत आहे. मरिया माता आणि जोसेफ नाझरेथ ह्या गावी नाव नोंदणीसाठी बेथलेहम या शहरात जातात आणि तेव्हा मरिया मातेचे दिवस पूर्ण होतात. तेव्हा मरिया माता एका गव्हाणीत येशू बाळाला जन्म देते आणि तो आनंदाचा क्षण असतो. आणि हा आनंदाची क्षणाची बातमी सर्वप्रथम मेंढपाळांना दिली जाते. जे गरीब मेंढपाळ होते, जे मेंढरे चारत होते, अशा ह्या मेंढपाळांना देवाचे दूत बातमी देतात आणि सांगतात, तुमच्यासाठी आज तारणारा जन्मलेला आहे, तुमच्या शांतीसाठी तो ह्या जगात आलेला आहे. मेंढपाळ येशू बाळाच्या शोधात जातात. त्यांना येशू बाळ सापडतो आणि त्याच वेळेला स्वर्गातून दूत गीत गातात. स्वर्गात परमेश्वराचा गौरव आणि पृथ्वीवर सज्जनांना शांती. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज जगामध्ये शांती आहे का? आपल्याला शांतीची, प्रेमाची गरज आहे, युद्धाची नाही, भांडणाची नाही. आणि महत्वाचं म्हणजे देव आपल्या बरोबर आहे. एक सुंदर अशी काल्पनिक कथा आहे. देवाला माणसाच्या अडचणीचा कंटाळा आलेला होता. तेव्हा देवाला माणसापासून काही दिवस दूर जायचं होतं. त्याने आपल्या देवदूतांना बोलावलं आणि सांगितलं, तुम्ही मला सुचवा, मी कुठे जाऊ. तेव्हा एक दूत उभा राहून म्हणाला, देवा, तू आकाशामध्ये जाऊन लप, तिथे ते तुला शोधणार नाहीत. तेव्हा देव त्या दूताला म्हणाला, त्यांनी मोठे मोठे कॅमेरे शोधून काढलेले आहेत, ज्यांना आकाशात काय घडतं ते कळतं, ते मला तिकडे शोधून काढते. तेव्हा एका दूताने सांगितलं, देवा, तू समुद्राच्या खोलीत जाऊन लाव. तेव्हा देवाने सांगितलं की समुद्राच्या खोलीमध्ये पाणबुड्या आहेत, त्या पाणबुड्या मला शोधतील, सहज शोधतील. तेव्हा एक दूत म्हणाला, देवा, तू जाऊन माणसाच्या हृदयात लप, तिकडे तू तुझा शोध कधीच करणार नाही. आणि देव म्हणाला, सुंदर युक्ती आहे, मी जाऊन माणसाच्या हृदयात लपणार आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण देवाला कुठे शोधतो? मंदिरामध्ये, पैशामध्ये, सुखसोयीमध्ये. पण देव कुठे आहे? देव आपल्या बरोबर आहे. आणि दूताने दिलेलं नाव इमॅन्युअल म्हणजे देव आपणा बरोबर, देव आपणा संगती, ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. ह्या अडचणीच्या जगात, ह्या युद्धाच्या जगात आज देव आपल्या बरोबर आहे. अत्याचारापासून आपल्याला टाळण्यासाठी, आपल्या जीवनात सुख येण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांना शांती मिळवून देण्यासाठी. आणि म्हणून आपण गीत गाऊ शकतो, आया येशू राजा, आज जगत में आया, आया येशू राजा. सब मिल गाओ, खुशियाँ मनाओ, सब मिल गाओ, खुशियाँ मनाओ, जगत पाल आया, आया येशू राजा. आपणा सगळ्यांना नाताळच्या शुभेच्छा. आमेन.